होय, मी ॲमेझॉनच्या जंगलात ॲनाकोंडा शोधी होतोय. तर वायस स्तंभा सगळा सांगतोय. तर नमस्कार मंडळी, मी रोहन आणि स्वागत करतोय तुमचं एका नवीन व्हिडिओत. तर मी आज चाललोय ॲमेझॉनच्या जंगलात म्हणजेच कांदळवन सफारी करू. मंडळी, तुम्ही आपलं व्हिडिओ पहिलं बघितलाच असतालाच कायाकिंगचो थयच चाललंय म्हणजे आचरात जांभूळवाडीत #कोकण स्पर्श. जर तुम्ही आपलं पहिलं व्हिडिओ नाही बघितला असला तर जाऊन बघा. यूट्यूब चॅनलवर सुद्धा अपलोड असा आणि इंस्टा पेजवर सुद्धा अपलोड असा. तर एकूण एक डिटेल माहिती दिलेली असा. तर ॲनाकोंडाचं नाव घेतल्याबरोबर एवढे कावरो बावरो भूक लागलो. लाईव्ह जॅकेटा घालून 80 थोडीत बसान चलत रावले कांदळवन सफारी करू. वायच पुढे जाताच मी मोटरीवर बसलोय आणि मी पण कोणच्यापेक्षा कमी नाही आम्ही सिद्ध करून दाखवलंय. तर मंडळी, ही जी तुमका झाडं दिसतात ना, तर एका कांदळाचं झाड असा म्हटलं जाता आणि या झाडात जी शेंग असताना ती खाली पाण्यात पडली की ते एक नवीन झाड तयार होता. थांबा, तुमका दाखवतो. या बघा, या बघा, अशा प्रकारे या झाड तयार होता. आणि ह्या जर तुमका समोर झाड दिसता एका तिवराचं झाड असा म्हटलं जाता. या बघा, या समोर जर तुमका मोठा झाड दिसता ना, एका तिवराचं झाड म्हणतात. एकदाचे पहिल्या गुपेसून बाहेर पडा आणि दुसऱ्या गुपेत ॲनाकोंडा शोधूक चाललो. पहिल्याच्यात काय नाही दिसलो. जसे दुसऱ्या गुपेसून निघलो तसे जाम भारी वाटा, एकदम शांत वातावरण होता. जसे गुपेसून बाहेर पडलो मग तीन सांज झाली. मग काय संगम पॉईंट बघू गेलो. जै खाडी आणि समुद्र एकमेकाक जुळतात ते का संगम पॉईंट असं म्हटलं जातं. संगम पॉईंट बघताच माझ्या अंगाची कायली झाली. मग काय एकदाचे मार्गस्थ होऊक निघालो. मंडळी ऐका, कोकण स्पर्शचे ओनर आपले हक्काचे जिवलग मित्र एकनाथ आचरेकर यांच्यासारखं देव माणूस काही भेटायचो नाही. खोटा वाटतं तर एकदा कंटेंटला भेट देऊन बघा, तुमका समजतला. माका ॲनाकोंडा दिसलो नाही, माझं मूड अप असा. तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टा पेजला फॉलो करा. माझं मूड चांगलं करा आणि ठीक आहे, आपली गरीबाक आपल्या फॉलो करा. तर चला, धन्यवाद.